जय येडामाय. नमस्कार मित्रांनो. तर मी काही कामानिमित्त कोल्हापूरला हुपरी या गावामध्ये आलो होतो. तर कोल्हापूर पासून 25 किलोमीटर हुपरी म्हणून गाव आहे. तर मी काही कामानिमित्त इथं आलो होतो. तर हे भैया आहेत. तर तुम्ही बघू शकता, हे आपले युट्यूबला व्हिडिओ बघतात. तर यांची आणि ह्याने आपले व्हिडिओ युट्यूबला बघून आपली ओळख झालेली आहे. येडेश्वरी मातेचे व्हिडिओ यांना खूप आपले आवडतात. त्यातून यांचा आणि आपला संपर्क झालता. तर हे आपल्या मोहोळमध्ये देखील येऊन गेलेले आहेत येडेश्वरी देवस्थानला. तर इथं कोल्हापूरला मी काही कामानिमित्त आलो होतो. तर रात्री जवळपास मला 2-2:30 वाजले इथं कोल्हापूरमध्ये यायला. तर या दादांनी अगदी तेवढ्या रात्री झोपमोड करून असेल तर त्यांनी कोल्हापूरमध्ये येऊन आपल्याला इथं सगळं व्यवस्थित राहण्याची खाण्यापिण्याची सोय केली. त्याचबरोबर इथं सर्व देवस्थानांचं दर्शन वगैरे घडवून दिलं. तर खरंच खूप छान. बघू शकता या ताई पण अतिशय सुंदर येडामाईची घरामध्ये पहाटे उठून पूजा केलेली आहे यांनी. तर तुम्हाला मी जवळनं दाखवतो पूजा. तर हे बघू शकता मित्रांनो, भक्तांनी अगदी पहाटे उठून घरातील देवघरातील किती सुंदर नयनरम्य पूजा केलेली आहे. तर आज मला यांनी अनोळख्या ठिकाणी आल्यावर युट्यूबवरची ओळख ठेवून आज फक्त 1-2 व्हिडिओ बघून आज यांनी मला एवढा आदर सन्मान दिला. आई येडेश्वरीच्या मातेच्या चरणी माझं हेच साकड आहे की यांना देखील तू सदैव आसरा दे. यांच्यावर कोणतं संकट आलं, दुःख आलं, काय यांच्यावर काय कुठले प्रॉब्लेम आले तर त्याचं निवारण करून त्यांचा आनंद कर. त्यांना सदैव तुझी कृपादृष्टी छाया ठेव. हीच येडामाई तुझ्या चरणी प्रार्थना. आई राजा उदे उदे, येडेश्वरीचा उदे उदे. येडामाईची पूजा घरामध्ये झाल्यानंतर चहा बिस्किट नाश्ता करून आपण पुढील दर्शनासाठी निघालेलो आहे कोल्हापूरमध्ये. तर हे यूट्यूबवरून ओळख झालेले दादा आपल्याला अगदी निस्वार्थपणाने कोल्हापूर फिरवत आहेत. कोल्हापुरातील जी काही मेन देवस्थानं आहेत ते सर्व देवस्थानं आता आपण फिरणार आहोत आणि विधिवतपणे दर्शन घेणार आहोत. तर आता आपण पुढचे व्हिडिओ तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे. कोणत्या कोणत्या देवस्थानाला आपण कोल्हापूरमध्ये गेलो. जवळपास बऱ्यापैकी देवस्थानांचं दर्शन आज आमच्याकडून घडलं कोल्हापूरमध्ये या दादांमुळे. तर तवर या ताईंनी घरी स्वयंपाक केला होता. तर आई येडामाई तुझी किती कृपादृष्टी आहे या छोट्याशा भक्तावर तुझ्या. आज तुझ्यामुळे अनोळखी ठिकाणी आज आमच्या घरापासून जवळपास 250 किलोमीटर अंतरावर आज तुझ्या फक्त नावामुळे, तुझ्या कीर्तीमुळे आज आमचा सन्मान झाला. खरंच आई येडामाई तुझी लीला आगाध आहे. या भक्तांनी आपल्यासाठी 2 घास केले आणि तेही आपण श्रद्धेने खाल्ले. अशीच कृपादृष्टी या भक्तांवरही ठेव. परत एकदा या कोल्हापुरातील सहपरिवाराचा मी अगदी मनापासून आदर करतो. तुम्ही मला खूप मान सन्मान आदर दिला. आई राजा उदे उदे, येडेश्वरीचा उदे उदे.